किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6,000 रुपये देईल, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर 4 महिन्यांनी आपण 2,000 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो, 2,000 केंद्र सरकार देते, असं 3 हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो। नुकताच प्रधानमंत्री महोदयांनी हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1,892 कोटी आणि 61 लाख 1,892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात, त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। नमो शेतकरी हप्त्याची वाट बघणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण नमो शेतकरीचा हप्ता फायनली आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरणाची जी प्रोसेस आहे त्याला आता सुरुवात झालेली आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सुद्धा घोषणा केली होती की येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये जो नमोचा हप्ता आहे तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होईल। परंतु हा जो हप्ता होता तो कर्जमाफीच्या कार्यक्रमामध्ये सादर केला जाणार होता, परंतु DY पाटील यांच्या निधनानंतर याला ती काय होती स्थगिती देण्यात आलेली होती। पण आज कर्जमाफीची रक्कम जमा होत आहेत आणि सोबत नमोचा हप्ता देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। आपण कर्जमाफीबद्दल एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुद्धा बनवला होता, ज्यामुळे आता शेतकरी बांधवांना ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नव्हते ते शेतकरी बांधवांच्या देखील खात्यामध्ये पैसे जमा होत आहे।